सोलापूर शहर परिसरात रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेचा उत्साह दिसत असून वातावरण भगवमय झालं आहे। सोमवारी शहर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्यानिमित्ताने सोलापुरात प्रत्येक गल्लीबोळात उत्साह दिसून येत असून अनेकांनी आपल्या परिसरात भगवे झेंडे भगवे पताके लावून स्वागताची तयारी केली आहे। प्रभू श्रीरामांचे डिजिटल बॅनर प्रत्येक चौकात दिसून येत असून त्यामुळे वातावरण भगवेमय झालं आहे। दरम्यान लोकमान्य टिळक चौक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने उत्साहात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात येणार असून घरोघरी दिवे, मिठाई वाटप, विद्युत रोषणाई आणि आतषबाजी करण्यात येणार असल्याचं उमेश डोईजोडे आणि दीनानाथ शेळके यांनी सांगितलं। उद्या अयोध्या येथील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने आमच्या टिळक चौकात आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। उद्या सकाळी 12 वाजता आम्ही मूर्ती स्थापना करून त्याची विधिवत पूजा करून मग त्यानंतर आमच्या चौकात आम्ही इतर कार्यक्रम संध्याकाळच्या टायमाला ठेवलेला आहे। तर 100 किलो केशर पेढा वाटप करणार आहे आणि परत लाईटोत्सव होणार आहे, दीपोत्सव होणार आहे आणि आतिषबाजी सुद्धा होणार आहे आणि भव्य दिव्य असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले उद्या। आणि आम्ही या उद्या जे रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यामध्ये आम्ही सगळ्या घरात घरोघरी दीप प्रज्वलन करणार आहे। परत म्हणजे प्रत्येक घरात जाऊन प्रसाद वाटप करणार आहे। रांगोळीचं आम्ही नियोजन केलं आहे। भरपूर प्रमाणात महिला व सर्व युवक वगैरे सर्व येऊन इथं आम्ही टिळक चौकामध्ये पूजा करून सर्व जो आपला हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे सर्व कार्यक्रम करणार जेणेकरून जो एक आपली दिवाळीच दुसरी दिवाळीच हे आहे। जो 500 वर्षाचा वनवास जो संपला आहे त्या वनवासाच्या हिशोबाने आम्ही सगळे जण मिळून एकत्र येऊन कार्यक्रम घेणार आहोत। दरम्यान आस्था रोटी बँकेच्या वतीने भुसार गल्ली परिसरात प्रत्येक घरावर भगवे झेंडे लावण्यात आले असून सोमवारी 1000 जणांना प्रसाद वाटप केलं जाणार असल्याचं आनंद तालीकोटी यांनी सांगितलं। आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही ह्या 500 वर्षात नंतरही काय होईना रामाची मूर्ती स्थापना झाली आहे। मग रामराज्य सुरू झालं, इथून आपण अखंड हिंदू असा आम्हाला ह्याचा गर्व आहे। त्यानिमित्त आस्था रोटी बँकेकडनं आम्ही रोज 100 जणांना जेवण देतो। फळ म्हणजे सफरचंद, मोसंबी, संत्रा, पायनॅपल अशा ह्या प्रकारे आम्ही गोरगरीब वंचित टोटली एक लोकांना रामाचा प्रसाद म्हणून आम्ही हे प्रसाद वाटप करत आहे आणि गल्ली सगळी आम्ही भगवामय केलेलं आहे। उद्याचा उपक्रम म्हणजे सकाळी पहिला पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटप 1000 जणांचा तर आमचं मानस आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीतले लोक केलेले आहेत। म्हणजे जेवढे लोक आपल्याकडे येतील तेवढ्या लोकांना आम्ही देण्याचं आमचं मानस आहे। मालक गणपतीच्या वतीने भुसार गल्लीतील प्रत्येक घरावर जय श्रीराम असा जयघोष रंगवण्यात येत असून 300 घरांवर जय श्रीराम लिहिणार असल्याचं बसवराज अंबादास भेऊर यांनी सांगितलं। आपल्या भुसार गल्ली येथील श्रीराम प्रतिष्ठापनाचं जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही घरोघरी श्रीरामचा स्टिकर लावून कलरचं दारासमोर हे पेंटिंग काम केलेलं आहे। तर सगळं मार्केट मंगळवारपेठ असल्यामुळं सगळं भगवामय केलेलं आहे। आता सुरुवात चालू झालं, कमीत कमी एक 20-25 घरं झाली ती आणि टोटल 300 घरं आहे ती सगळ्या पूर्ण मार्केट सगळं। मग ते मला एवढा आनंद वाटतं की करण्यासाठी 1992ला आमचे वडील कैलासवासी अंबादास भेऊर हे कारसेवक म्हणून अयोध्येला गेलते। आज मला आनंद वाटतो।